नमस्कार फ्रेंड्स, ज्योतिष स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे असे मुगाच्या डाळीचे डोसे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी मुगाची डाळ एक रात्रभर म्हणजे 7 ते 8 भिजत ठेवली होती। ही डाळ व्यवस्थित भिजली आहे। आता याला 1-2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतलं की याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या व थोडीशी पालकची पाने मी ॲड केली आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे यामध्ये ॲड केले आहे। हे सर्व आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, ही डाळ मी रवाळ अशी वाटून घेतली आहे। आपली सगळी डाळ मी इथे वाटून घेतली आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप पातळ हे बॅटर आपल्याला नाही करायचं, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करायचं आहे। आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं याला रेस्ट करत ठेवायचं आहे। नंतर आपण याचे डोसे बनवणार आहोत। तरी ते 15 मिनिटे झालेली आहे। चला आता आपण डोसे बनवायला घेऊयात। तर डोसे बनवण्यासाठी इथे एक तवा मी गरम करून घेतला आहे। त्यावर आता व्यवस्थित तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे। आता पळीच्या साहाय्याने आपलं डोशाचं बॅटर तव्यावरती टाकून व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटात आपला हा डोसा तयार होतो। तर तुम्ही इथे बघू शकता, अतिशय क्रिस्पी असा आपला डोसा इथे बनून तयार आहे। खायला खूप छान लागतो आणि पौष्टिक देखील आहे। तेव्हा तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्ही हा डोसा आपल्या लहान मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।